हॅलो स्टुडंट, बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की जी काही डिटर्मिनंट मेथड आहे ती मेथड आपण काय केली, स्टडी केली. ती मेथड आपण कशासाठी यूज करतो, तर सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते सॉल्व करण्यासाठी आपण ती मेथड काय करतो, यूज करतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं जनरल जी मेथड आहे ती स्टडी केली की जे डी एक्स म्हणजे काय असेल, डी वाय, त्याच्यानंतर डिटर्मिनंट कसा काढतो ते बघितलं आपण सर्व. आता त्याच्या बेसिसवरती जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, सॉल्व करायचे. तर आपण त्याची जी काही प्रोसिजर काय आहे ती प्रोसिजर सुरुवातीला स्टडी करू की एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे. बघा सुरुवातीला आपण काय लिहिणार, राईट द गिवन इक्वेशन्स कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचे तुम्हाला, तर एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, म्हणजे कॉन्स्टंट काय राईट हँड साईडला आणि जे व्हेरिएबलच्या टर्म आपण लेफ्ट हँड साईडला लिहितो. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये, तर आपले जे काही डिटर्मिनंटच्या ज्या व्हॅल्यू आहे कुठल्या कुठल्या, डीची व्हॅल्यू असेल, त्याच्यानंतर डी एक्स असेल, त्याच्यानंतर कुठलं डी वाय, हे काय करणार आपण फाइंड करायचे. सो डी एक्स टू फाइंड इथं लिहा वाटलं असतं. सेकंड फाइंड डी, देन डी एक्स आणि डी वाय डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढणार. आणि थर्ड स्टेपला आपण काय करणार की युजिंग कुठला यूज करणार आपण, एक्सची जी काय व्हॅल्यू आपण कशी काढतो, डी एक्स डिवायडेड बाय डी, आणि वायची व्हॅल्यू कशी काढतो आपण, डी वाय अपॉन डी. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. त्याच्यामध्ये डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आणि त्याच्यावरून आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू काय करणार, कॅल्क्युलेट करणार. हे जे काही आहे याच्या बेसिसवरती तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये एक्झाम्पल दिले आहे, ते एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर बघूया आपण थर्ड क्वेश्चन, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. पहिले दोन क्वेश्चन आपण बघितले ऑलरेडी. सो सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन by using Cramer's रूल. क्रॅमर्स रूल वापरून आपल्याला काय करायचे, इक्वेशन सॉल्व करायचे. बघा ही जी प्रोसिजर आहे सेम प्रोसिजर फॉलो करायची. बघा फर्स्ट एक्झाम्पल, 3x मायनस 4y इज इक्वल टू 10, हे पहिलं इक्वेशन दिलं आहे. आणि दुसरं इक्वेशन बघा, 4x प्लस 3y विच इज इक्वल टू काय दिलं आहे, 5 दिलं आहे. ओके, मग आता हे जे काही इक्वेशन दिले आहे त्या इक्वेशनला आपण पहिली स्टेप आपली कुठली की ax प्लस by इज इक्वल टू सी अशा फॉर्ममध्ये लिहिणार. बघा तुम्ही जर बघितलं असेल ax प्लस by इज इक्वल टू सी ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये काय आहे, दिलेले आहे. बघू मग आपण कशा पद्धतीने बघा. सो गिवन इक्वेशन, बघा गिवन इक्वेशन काय तुमचं, पहिलं इक्वेशन कुठलं, 3x मायनस 4y विच इज इक्वल टू काय 10, पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन कुठलं आहे आपलं, 4x प्लस 3y विच इज इक्वल टू काय 5. ओके, आता आपण हे दोन इक्वेशन दिले. आता याच्यावरनं काय करायचं आपल्याला, हे डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आता हे डिटर्मिनंट काय आपल्याला माहिती, इन जनरल आपण बघितले, वाटलं असं इथं लिहितो. बघा डी म्हणजे काय असतो आपला, की जे कोइफिशियंट असेल बघा याच्यामध्ये लिहितो. नाव टू फाइंड डी कॉमा डी एक्स कॉमा डी वाय. ओके, मग आता डी म्हणजे काय असतो बघा, डिटर्मिनंट कोणाचं घेतो आपण, जे व्हेरिएबल असतील, व्हेरिएबल कुठले, एक्स आणि वायचे जे व्हेरिएबल असतील त्याचे कोइफिशियंट आपण काय लिहितो इथं त्या डिटर्मिनंटमध्ये लिहितो. त्याला आपण ती कशाची व्हॅल्यू आहे, आपली डीची व्हॅल्यू आहे. बघा मग एक्सच्या बघा कोइफिशियंट किती, 3 मायनस 4, मग आपण इथं किती लिहिणार, 3, इथं लिहिणार -4. ओके, दुसरं बघा याचे कुठले, 4 आणि 3 विथ साईनसोबत आपण लिहितो. इथं -4 लिहिला, हे बाकीच्यांचे पॉझिटिव्ह ॲज इट इज. मग करा सॉल्व. बघा याचं डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 इंटू 3 मायनस विथ बघा -4 इंटू 4. बघा मग हे सॉल्व केल्यानंतर तुमचं किती आलं, 3 त्रिक 9 मायनस हे काय झालं प्लस, 4 इंटू 4 16. सो दिस इज इक्वल टू किती आलं,
25 ही आपली कशाची व्हॅल्यू झाली, डीची व्हॅल्यू झाली. ओके, आता आपल्याला काय करायचं, डी एक्सची व्हॅल्यू काढायची. आता डी एक्सची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढतो बघा आपण. तर जो डी एक्सचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला रिमेंबर लक्षात ठेवायची गरज नाही. बघा कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार. जो डी एक्स आहे त्या डी एक्सचे कोइफिशियंट आपण कशा पद्धतीने लिहिणार बघा. एक्सचे कोइफिशियंट फाइंड आपल्याला डी एक्सची व्हॅल्यू काढायची. मग काय करायचं, हे जे काही आपण डीची व्हॅल्यू काढली त्याच्यामध्ये हे एक्सचे जे कोइफिशियंट आहे आपण जे फर्स्ट कॉलममध्ये लिहितो त्या एक्सच्या कोइफिशियंटच्या कशाने रिप्लेस करायचे, तर कॉन्स्टंटने रिप्लेस करायची. तर कॉन्स्टंट काय तुमचा 10 आणि 5. मग आपण तो काय करणार, इथं रिप्लेस करणार बघा 10 5. सो इथं आपण लिहिणार 10 आणि इथं काय लिहिणार 5. हे झाले C1 C2 आपण एक्सच्या ऐवजी काय केले, रिप्लेस केले. हे सेकंड कॉलम रिप्लेस करायचा का, तर नाही. सो -4 3 ॲज इट इज, -4 3 ॲज इट इज लिहिणार आपण. ओके, मग ही जी व्हॅल्यू असेल ती कसली असेल, आपली डी एक्सची व्हॅल्यू असेल. बघा मग काय येईल तुमची 10 × 3 मायनस दिस -4 × 5 -4 × 5. ओके, मग आता बघा हे 10 × 3 किती झालं तुमचे 30. हे मायनस मायनस काय झालं तुमचं प्लस. 4 × 5 किती झाले तुमचे 20. सो 30 + 20 विच इज इक्वल टू किती झाले तुमचे 50. दिस व्हॅल्यू शुड बी डी एक्स. ही कशाची व्हॅल्यू झाली, आपली डी एक्सची व्हॅल्यू झाली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, डी वायची व्हॅल्यू. मग बघा डी वायची व्हॅल्यू पण त्याच पद्धतीने. मग डी वायचा कोइफिशियंट बघा काय करायचं. आता वायचे कोइफिशियंट म्हणजे काय, आपल्या सेकंड कॉलममध्ये असतात. फर्स्ट कॉलम जो डीचा आहे तो ॲज इट इज लिहायचा 3 4. बघा 3 4 ॲज इट इज लिहिलं. आता जो वायचा कॉलम म्हणजे बघा हे जे काय आपले सेकंड आहे ते कशाने रिप्लेस करायचे, कॉन्स्टंटने 10 5. त्याच्याऐवजी काय टाकलं मी 10 आणि 5. ओनली रिप्लेस पोझिशन. इथं जो दिसेल वाय दिसेल, वायच्या पोझिशनला काय करायचे, कॉन्स्टंट टाकायचे. एक्स फाइंड आउट करायचा असेल तर एक्सच्या पोझिशनला काय टाकायचे, कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुट करायच्या. बघा मग हे सॉल्व केल्यानंतर काय आलं तुमचं 5 × 3 किती झाले तुमचे 15. 3 × 5 मायनस 10 × 4. ओके, 3 × 5 किती झाले तुमचे 15 मायनस 10 × 4 किती झाले 40. ओके, मग सबस्ट्रॅक्शन केल्यावर बघा तुमचे किती आले -25. ही कशाची व्हॅल्यू झाली, आपली डी वायची व्हॅल्यू झाली. ओके, मग आता डी एक्स माहीत झालं, डी वाय पण माहीत झाला. मग आता आपल्याला काय यूज करायचं, रिलेशन यूज करायचं. एक्सची व्हॅल्यू काय असते नाव. बघा मग नाव टू फाइंड एक्स अँड वाय. एक्स आणि वायची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग आपला एक्सचा फॉर्म्युला सांगा. एक्स कसा काढतो आपण, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन कशाने डिवाइड करतो, डिटर्मिनंट डीने, ओरिजिनल. सो डी एक्सची किंमत बघा किती आली आपली 50 डिवायडेड बाय डीची किंमत बघा, डी म्हणजे कुठला आपला ओरिजिनल डिटर्मिनंट 25 टाका तिथं. सो 25ला जर 50ला जर 25ने डिवाइड केलं तर किती आलं तुमचं 2. सो एक्सची व्हॅल्यू किती झाली आपली 2 झाली. त्याच पद्धतीने कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, वायची. बघा मग अँड वायची व्हॅल्यू काय आहे, वाय इज इक्वल टू आपण काय डी वाय. सो डी वाय अपॉन डी. मग टाका व्हॅल्यू. डी वायची किंमत किती आपली -25 अपॉन डीची किंमत किती आहे आपली 25. सो 25 गेट कॅन्सल, म्हणजेच किती आलं, वायची व्हॅल्यू किती आली -1. देअरफॉर द सोल्युशन इज काय आलं, एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू -1. हे काय झालं, आपलं जे सायमल्टेनियस इक्वेशन होतं त्याचं आपण काय केलं, सोल्युशन फाइंड आउट केलं. बघा ही इझिएस्ट मेथड आहे सॉल्व करण्यासाठी, कारण आपण फक्त डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या की त्यावरून आपल्याला एक्स आणि वायचं काय भेटतं, व्हॅल्यू भेटतं. आता हे याचं सोल्युशन आहे की नाही कसं चेक करणार, सिम्पली आपल्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकून बघायचे. बघा एक्सची किंमत जर तुम्ही 2 टाकली तर 3 दुने 6 मायनस किती झालं +4. सो विच इज इक्वल टू 10. त्याच पद्धतीने तुम्ही हे पण व्हेरीफाय करू शकता. 4 × 2 किती झाले तुमचे 8 -3 किती 5.
सो अशा पद्धतीने आपण काय करणार, क्रॅमर्स रूल वापरून हे जे काही एक्झाम्पल आहे ते आपण काय करतो, सॉल्व करतो. त्यातलं आपण हे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. आता आपण काय बघणार आहोत, सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने सॉल्व करायचं. ओके, बघू मग. बघा आपलं सेकंड एक्झाम्पल काय दिलं त्यांनी, 4x + 3y -4 विच इज इक्वल टू 0 आणि सेकंड काय दिले बघा त्यांनी, 6x इज इक्वल टू 8 - 5y. ओके, आता हे जे काही इक्वेशन आहे आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतील, रीराईट करायचे. आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये लिहितो आपण त्यांना आधी सुरुवातीला, ax + by इज इक्वल टू c अशा फॉर्ममध्ये आपण काय करतो, त्याला कन्वर्ट करतो. मग फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट करू बघा. सो द गिवन इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, मग कशा पद्धतीने लिहिणार बघा, हा जो कॉन्स्टंट आहे तो कुठे पाठवून द्यायचा, राईट हँड साईडला पाठवायचा. मग बघा पाठवल्यानंतर काय येईल तुमचं, 4x + 3y विच इज इक्वल टू किती आलं तुमचं, 4. ओके, हे झालं फर्स्ट. आता हे सेकंड बघा, हा जो काही व्हेरिएबल दिसतो तो कुठे आणायचा, लेफ्ट हँड साईडला. मग हे मायनस इकडे आल्यावर काय होईल, प्लस. मग आपण ते इक्वेशन काय लिहिणार, अँड बघा 6x + 5y विच इज इक्वल टू काय झालं तुमचं, 8. सो आपण हे जे इक्वेशन आहे ते आपण काय लिहिलं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केले. आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं, जे काही आपले डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काय करायच्या, कॅल्क्युलेट करायच्या. बघा मग, नाव टू फाइंड d देन dx अँड dy. ओके, मग d ची व्हॅल्यू आपण कसं काढतो, डिटर्मिनंट कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, तर x आणि y चे जे कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंट काय करतो आपण इथे राईट करतो. मग बघा कोइफिशियंट काय तुमचा 4, इथं किती 3, इथं किती आहे तुमचा 6 आणि हिअर इज 5. ओके, देन बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय लिहितं तुमचं, 4 × 5 मायनस हिअर 6 × 3, 6 × 3. बघा मग तुमचं किती आलं, 4 × 5 20 मायनस 6 × 3 किती झाले तुमचे 18. सो देअरफॉर डी ची किंमत किती आली आपली, 2 आली. ओके, ही झाली तुमची डी ची व्हॅल्यू. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची, dx ची. मग आता dx ची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो बघा, जो काही dx आहे, dx ची जी व्हॅल्यू आहे त्या dx च्या व्हॅल्यूमध्ये आपण काय करतो की जे x चे कोइफिशियंट आहे, x चे कोइफिशियंट आपण कुठे लिहितो, फर्स्ट कॉलममध्ये लिहितो. मग ह्या कॉलमच्या ऐवजी आपण व्हॅल्यू कुठली टाकतो, तिथं कॉन्स्टंट रिप्लेस करतो ज्यावेळेस x फाइंड आउट करायचं असेल. मग बघा या 4 आणि 6 कशाने रिप्लेस करणार आपण, 4 आणि 8 ने. ओके, आपण हे काय केले, 4 आणि 8 काय केले आपण रिप्लेस केले. आणि हे 3 आणि 5 सेकंड कॉलम काय ठेवायचा, ॲज इट इज. सो 3 5. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली तुमची, 4 × 5 किती झाले तुमचे 20. 4 × 5 मायनस बघा 3 × 8, 3 × 8. ओके, मग बघा 4 × 5 किती झाले 20 मायनस 3 × 8 किती झाले तुमचे 24. सो विच इज इक्वल टू किती झाले -4. दिस व्हॅल्यू शुड बी dx. मग आता आपल्याला dx माहीत झालं, आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, dy. मग आपण dy कशा पद्धतीने काढणार बघा, की ज्यावेळेस आपण dy ची व्हॅल्यू काढतो त्यावेळेस x चे कोइफिशियंट ॲज इट इज ठेवायचे. बघा हे x चे कोइफिशियंट आहे 4 6 ॲज इट इज. आता जे y ची dy ची व्हॅल्यू काढायची म्हणून y चे जे कोइफिशियंट आपण इथं लिहितो 3 5 ते कशाने रिप्लेस करायचे, कॉन्स्टंटने 4 8. सो हिअर 4 8. ओके, मग तुमचं हे सिम्प्लिफाय केल्यावरती किती येणार तुमचं 4 × 8. सो 4 × 8 मायनस
4 इंटू 6, 4 इंटू 6. सो दिस इज इक्वल टू 4 इंटू 8 किती झाले तुमचे 32 मायनस 4 इंटू 6 किती झाले तुमचे 24. सो विच इज इक्वल टू किती उरले तुमचे 8. सो ही कशाची व्हॅल्यू झाली तुमची डी वायची काय झाली व्हॅल्यू झाली. सो आता आपल्याला जे काही पुढचे आहे कशाची व्हॅल्यू काढायची डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. सो टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. सो मग आपण इथं लिहिणार बघा मग. सो नाऊ एक्स इज इक्वल टू एक्सचा फॉर्म्युला काय आपला डी एक्स अपॉन त्याला कशाने डिवाइड करतो डिटर्मिनंट डीने. सो डी एक्स अपॉन डी. बघा तुमची डी एक्स हा सफिक्समध्ये एक्स आहे तुमचा. सो डी एक्सची किंमत किती आपली -4 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू किती आहे आपली 2. सो सबस्टिट्यूट करा. सो जर तुम्ही इथं 2 ने जर भाग दिला तर डीची एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची -2. अँड त्याच पद्धतीने आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची वायची. मग आपण वायची व्हॅल्यू काढताना फॉर्म्युला काय आपला वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन किती लिहिणार आपण त्याला डी लिहिणार. मग बघा डी वायची व्हॅल्यू आपली किती आली 8. सो दिस इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय डीची किंमत किती आहे आपली 2. सो डिवायडेड बाय 2. सो विच इज इक्वल टू किती आलं 2 ने जर भाग दिला तर 2 चौक किती झाले तुमचे 8. सो वायची किंमत किती आली आपली 4. ओके. मग आपलं जे काही सोल्युशन आलं ते सोल्युशन काय आलं आपलं आपण लिहू वाटलं तर लास्ट स्टेपमध्ये बघा इथं देअरफॉर द सोल्युशन इज किती आलं आपलं एक्स इज इक्वल टू -2 अँड वाय इज इक्वल टू किती आलं आपलं 4. सो हे काय झालं आपलं सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन झालं. यामध्ये आपण जे काही सेकंड एक्झाम्पल आहे ते सेकंड एक्झाम्पल पण आपण क्रॅमर्स रूल वापरून काय केलं आपण सॉल्व केलं. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा थर्ड एक्झाम्पल जे दिलं आहे थर्ड एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं त्यांनी बघा की एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1 एक्स प्लस 2y विच इज इक्वल टू -1 कॉमा बघा सेकंड काय दिलं त्यांनी दोन इक्वेशन दिलेली 2x - 3y इज इक्वल टू 12 विच इज इक्वल टू किती दिलं आहे तुमचं 12 दिलेलं आहे. मग आता हे जे काही आहे 12 बघा मग ते कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार. सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर हे जे इक्वेशन आहे की दोन्ही पण इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिले आहे. सो आपल्याला त्याची काय करायची आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि देन एक्स आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बघा मग सो गिवन इक्वेशन जे गिवन इक्वेशन आहे ते गिवन इक्वेशन बघा काय दिले ते आपण लिहून घेऊ. एक्स प्लस 2y विच इज इक्वल टू -1 हे पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन काय 2x - 3y विच इज इक्वल टू 12 हे दोन इक्वेशन दिले. ओके. मग आता हे दोन जे इक्वेशन आहेत त्या इक्वेशनवरून आपण कशाची व्हॅल्यू काढणार त्याचा पहिल्यांदा सुरुवातीला डीची व्हॅल्यू काढायची देन dx आणि मग dy. बघा मग सो नाव टू फाइंड डी देन dx आणि dy याच्या व्हॅल्यू काय करायच्या कॅल्क्युलेट करायच्या. मग पहिला डी बघा हे जे आहे याचे फॉर्म्युले लर्न करायची गरज नाही आहे. सिम्पली डी म्हणजे काय एक्स वायचे कोइफिशियंट आपल्याला इथं लिहायचे. एक्सचा कोइफिशियंट किती 1 वायचा कोइफिशियंट किती 2 देन एक्सचा कोइफिशियंट किती 2 वायचा कोइफिशियंट किती -3. मग तुमचा हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यावरती बघा किती येईल तुमचा 1 इंटू -3 मायनस इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2. बघा मग किती आलं हे तुमचं हे -3 मायनस 2 इंटू 2 4. सो डी इज इक्वल टू किती आलं आपलं -7. सो आपण डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता डी एक्सची पण त्याच पद्धतीने फाइंड आउट करायची.
बघा मग काय येणार आपली डी एक्सची व्हॅल्यू. सो डी एक्स इज इक्वल टू, डी एक्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण, एक्सचे जे काही कोइफिशियंट आहे ते कशाने रिप्लेस करायचे, कॉन्स्टंटने. सो -1 12 बघा, -1 आणि 12 आणि वायचे कोइफिशियंट काय करायचे, ॲज इट इज ठेवायचे 2 -3 2 -3. सो हे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचे. बघा मग तो डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर बघा काय येईल, दिस इज इक्वल टू -1 इंटू -3 मायनस इंटू ब्रॅकेट बघा 2 इंटू किती हा तुमचा 12. सो 2 इंटू 12 बघा मग किती आलं हे, मायनस मायनस काय झालं प्लस, 1 इंटू 3 किती झाले 3 मायनस 2 इंटू 12 किती झाले तुमचे 24. सो विच इज इक्वल टू -21. दिस व्हॅल्यू शुड बी dx. देन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy. मग dy ची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो, तर dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना जो y चे कोइफिशियंट आहे ते y चे कोइफिशियंट आपल्याला कशाने रिप्लेस करायचे, कॉन्स्टंटने. x चे कोइफिशियंट ॲज इट इज ठेवायचे, म्हणजे पहिला कॉलम ॲज इट इज 1 आणि 2. देन dy म्हणजे काय, y चे कोइफिशियंट कशाने रिप्लेस करायचे, कॉन्स्टंटने. कुठले, -1 12. सो हिअर -1 हिअर इज 12. ओके. देन सॉल्व द डिटर्मिनंट 1 इंटू 12 1 इंटू 12 मायनस this -1 into 2. So -1 into 2. This is equal to 1 into 12 12 मायनस हे मायनस मायनस काय झालं तुमचं प्लस 1 into 2 2. So this is equal to 12 plus 2 which is equal to 14. This is the value of dy. मग आता आपल्याला जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशाची करायची, x आणि y. सो नाउ x इज इक्वल टू dx अपॉन d. सो dx ची जी व्हॅल्यू दिली आहे, dx ची व्हॅल्यू किती आली आपली -21 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -7. टाका मग -21 डिवायडेड बाय -7 मायनस मायनस प्लस आणि 7 तरी किती झाले तुमचे 21. सो x ची किंमत आपल्याला भेटली 3. अँड त्याच पद्धतीने कशाची किंमत काढायची आपल्याला आता, y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बघा मग आपला, सो y इज इक्वल टू, y चा फॉर्म्युला काय आपला dy अपॉन d. सो दिस इज इक्वल टू dy अपॉन d. मग बघा dy ची किंमत किती आपली 14 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे आपली -7. टाका मग तिथं. सो -7 टाकल्यानंतर बघा 7 दुने किती झाले 14, म्हणजे विथ हे मायनस साईन 7 दुने 14. सो ही कशाची व्हॅल्यू झाली आपली y ची किंमत झाली. सो देअरफॉर द सोल्युशन इज x इज इक्वल टू किती आलं आपलं 3 अँड y इज इक्वल टू किती झालं आपलं -2. सो अशा पद्धतीने आपण जे काही सेकंड एक्झाम्पल आहे ते सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल काय केलं आपण सॉल्व केलं. त्याच्यामध्ये आपण मोस्टली बघा परत रिपीट करतो, त्याच्यामध्ये काय करतो आपण, हा d ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो, एक्स वायचे जे कोइफिशियंट आहे विथ त्यांच्या साईनसोबत आपण काय करतो इथं राईट करतो. फक्त पॉझिटिव्ह साईन लिहित नाही, कारण आपण जनरली तर निगेटिव्ह साईन लिहितो, पॉझिटिव्ह साईन लिहायची गरज नाही. सो त्याच्यावरून आपण d ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. देन dxचा कसा काढतो आपण, एक्सचे जे कोइफिशियंट आहेत ते कोइफिशियंट कुठे आपल्या फर्स्ट कॉलममध्ये, ते कशाने रिप्लेस करतो आपण, या कॉन्स्टंट टर्मने आपण काय करत असतो रिप्लेस करत असतो. त्याच पद्धतीने dy काढताना जे yचे कोइफिशियंट आहे सेकंड कॉलममध्ये ते कशाने रिप्लेस करतो आपण, कॉन्स्टंटने रिप्लेस करतो. आणि आपण x आणि yच्या किमती काय करत असतो फाइंड आउट करत असतो. म्हणजे ही जी मेथड आहे ही मेथड आपण ज्या दोन मेथड बघितल्या, ग्राफिकल मेथड आणि अल्जेब्राइक मेथड जी सॉल्व करतो आपण त्याच्यापेक्षा काय आहे ही मेथड इझिएस्ट मेथड आहे टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. ओके. आता बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. याच्यामधलं फक्त व्हेरिएबलमध्ये काय केलेलं आहे तुमचं चेंज केलेलं आहे त्यांनी, ते बघू एक्झाम्पल. ओके.
बघा मग पुढचं 5th नंबरचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं. बघा त्यांनी काय म्हटलं, दोघांमध्ये चेंज फक्त त्यांनी व्हेरिएबल चेंज केले. इथं यम आणि एन व्हेरिएबल वापरले. बघा मग काय दिले, 4m + 6n 4m + 6n विच इज इक्वल टू 54. आणि बघा सेकंड काय दिले त्यांनी अजून त्याच्यामध्ये 3m + 2n इज इक्वल टू 28. 3m + 2n विच इज इक्वल टू 28. ओके. मग आता हे जे काही दोन आहे हे काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे बाय युजिंग द क्रॅमर्स रूल. बघा मग आपण सुरुवातीला इक्वेशन काय करणार, राईट करणार. सो बघा, सो गिवन इक्वेशन इज कुठले बघा, पहिलं 4m + 6n विच इज इक्वल टू 54. ओके. आणि सेकंड काय तुमचं 3m + 2n इज इक्वल टू 28. 3m + 2n विच इज इक्वल टू किती आहे 28. मग आता आपल्याला काय करायची याच्यावरनं dx आणि dy व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. x आणि yच्या ऐवजी आपल्याला फक्त काय दिले त्यांनी, हे जे m आणि n व्हेरिएबल दिले आहे. ओके. मग आता याच्यामध्ये जे आहे याच्यात व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला, m आणि n ची व्हॅल्यू काढायची. नाव इथं लिहितो बघा, टू फाइंड. बघा सुरुवातीचा तर d ॲज इट इज आहे. आपण इथं जे काही आपण काय लिहायचो dx लिहायचो सफिशियंटला, पण इथं काय x च्या ऐवजी काय m, म्हणून मी इथं सफिक्सला काय लिहिणार dm. त्याच्यानंतर जो आपण dy कॅल्क्युलेट करायचो, y कशाने रिप्लेस झालेली तर n ने, म्हणून मी इथं काय लिहिणार सिम्पली dn लिहिणार फक्त. ओके. मग आता बघा कशा पद्धतीने. सो फर्स्ट d ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, डिटर्मिनंट इज इक्वल टू m आणि n चे कोइफिशियंट ॲज इट इज लिहितो आपण 4 6. बघा इथं मग 4 6. ओके. देन 3 2 3 2. ओके. मग बघा करा सिम्प्लिफाय, 4 × 2 4 × 2 मायनस 6 × 3 6 × 3 विच इज इक्वल टू 4 × 2 8 मायनस 6 × 3 किती झाले तुमचे 18. ओके. मग बघा तुमची d ची किंमत किती आली आपली -10. ही झाली आपली d ची व्हॅल्यू झाली. ओके. मग आता आपल्याला कशाची काढायची, dm आणि dn. मग बघा आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार ती. सो dm इज इक्वल टू बघा आपण काय लिहिणार, dm म्हणजे काय की mचे जे कोइफिशियंट आहे ते सोडून द्यायचे, त्याच्याऐवजी रिप्लेस कशाने करायचे, कॉन्स्टंटने. 54 आणि 28. बघा मग आपण इथं लिहिणार 54 आणि काय लिहिणार 28. ओके. आणि जे dn चे आहे ते ॲज इट इज 6 2 6 आणि इथं किती आहे तुमचा 2. मग बघा किती येईल तुमचं हे 54 × 2 54 × 2 मायनस दिस 6 × किती झालं तुमचं 28. बघा मग ते सिम्प्लिफाय केल्यावर किती येईल तुमचं 2 4 जा 8 मायनस 5 × 2 10 मायनस 6 × 8 8 × 6 48 रिमेनिंग इज 4 6 × 2 12 12 + 4 16. सो दिस इज. आता या दोघांचे सबस्ट्रॅक्शन बघा तुमचे किती आले मायनस, हे बघा 8 - 8 0, देन 6 - 0 6. ओके. सो किती उरले तुमचे dm ची व्हॅल्यू आपली किती झाली -60. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, dn ची व्हॅल्यू काढायची. मग बघा dn चा फॉर्म्युला पण आपण कसा लिहिणार बघा, m जो काही फर्स्ट आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचे 4 3. ओके. आणि जे n चे कोइफिशियंट आहे ते कशाने रिप्लेस करायचे, कॉन्स्टंटने. 54 28 लिहा मग 54 आणि इथं किती तुमचं 28. ओके. मग ते बघा सिम्प्लिफाय केल्यानंतर 4 × 28 4 × 28 मायनस दिस 3 × 54. सो हिअर 54 × 3. ओके. मग बघा हे तुमचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आलं तुमचं 4 × 8 32. सो हिअर रिमेनिंग इज 3 4 × 2 12 + 3 15 मायनस हे किती झाले तुमचे 4 × 2 32. सो हिअर 2 रिमेनिंग इज 3 4 × 2 8 दोन्ही 8 आणि 3 किती झाले 11. सॉरी. ओके. मायनस
हे बघा 3 × 4 किती झाले तुमचे 12. ओके, रिमेनिंग इज 1. 5 तरी तुमचे 15 आणि 1 किती झाले तुमचे 16 झाले. ओके, सो अशा पद्धतीने बघा मग ह्या दोघांचे सबट्रॅक्शन किती येईल तुमची. सबट्रॅक्शन बघा किती झाले तुमचे 2 - 2 किती झालं तुमचं 0. देन 6 - 1 किती झाले तुमचे 5. 2 - 2. ओके, आणि हे विथ तुमचं निगेटिव्ह साईन ॲज इट इज. ही कशाची व्हॅल्यू झाली आपली dn ची व्हॅल्यू झाली. मग आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची, ह्या m आणि n ची व्हॅल्यू. मग आता बघा आपला m साठीचा फॉर्म्युला बघा काय येणार. नाव m इज इक्वल टू कशाला लिहिणार आपण dm/d. सो m इज इक्वल टू dm/d. बघा मग dm ची व्हॅल्यू किती आली आपली -60. सो -60 अपॉन d ची व्हॅल्यू किती आली आपली बघा इथं -10 टाका मग. सो तुमचं जर हे मायनस मायनस काय झालं प्लस आणि 10 किती झाले तुमचे 60. सो m ची व्हॅल्यू किती आली तुमची 6. त्याच पद्धतीने n ची व्हॅल्यू काढा. मग n ची व्हॅल्यू आपण कशी काढणार, n इज इक्वल टू बघा dn म्हणजे किती -50. सो -50 अपॉन n d ची व्हॅल्यू किती तुमची -10 टाका मग तिथं. सो -10 टाकल्यानंतर बघा हे मायनस मायनस प्लस आणि 10 × 5 किती झाले 50. सो n ची व्हॅल्यू किती आली आपली 5. सो देअरफॉर सोल्युशन काय झालं मग आपलं, देअरफॉर द सोल्युशन इज m इज इक्वल टू किती आलं आपलं 6 अँड n इज इक्वल टू किती आलं आपलं 5 आलं. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं, हे जे आहे एक्झाम्पल सॉल्व केलं. याच्यामध्ये फक्त चेंज काय झाला की x आणि y जे आपण व्हॅल्यू बघत होतो त्याच्याऐवजी इथं काय तुमचं m आणि n. मग त्यावरून आपण काय केलं सिम्प्लिफाय केलं. मग त्याच्यानुसार m चा फॉर्म्युला कसा लिहिला आपण d/m/d. त्याच पद्धतीने n साठी आपण काय लिहिलं d/n. इथं n चा फॉर्म्युला लिहा आधी dn/ आपण काय लिहिणार d लिहिणार. ओके, आणि त्याच्या व्हॅल्यू आपण काय करतो फाइंड आउट करतो. अशा पद्धतीने आपण जे काही 5th नंबरचं एक्झाम्पल आहे ते काय केलं सॉल्व केलं. ओके, थँक्यू.